मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। नमस्कार, आत्ताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील सर्व माता बहिणींसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। हो बहिणींनो, ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तोच हप्ता अखेर आता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय आज घेण्यामध्ये आला आणि बहिणींसाठी आता चांगलीच दिलासादायक बातमी ही आजची म्हणावी लागणार। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा मोठा निधी जमा करण्यात आता अधिकृत सुरुवात झाली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे। बघा, मे महिन्याचा 23वा हप्ता आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार। बघा, मे महिना देखील झालेले कित्येक दिवस झाले परंतु हप्ता जमा झाला नव्हता आणि जून महिन्याचा 24वा हप्ता देखील आता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार। म्हणजेच की लाडक्या बहिणींनो, अगदी 2 महिन्यांचा एकत्रित लाभ आता पात्र बहिणींना मिळत आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांच्या आणि बहिणींच्या चेहऱ्यावर सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। बघा, हा लाभ थेट हस्तांतरण प्रणालीद्वारे पैसे खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की महिलांना आता कसलीच काळजी किंवा जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही। सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जारी करण्यामध्ये आले। ज्या बहिणींना मागील हप्ते भेटले नव्हते त्यांना देखील आता रखडलेले हप्ते पुन्हा मिळणार। परंतु त्यासाठी बहिणींनो, तुम्हाला एक काम करावं लागणार, तेव्हाच तुम्हाला मागील रखडलेले हप्ते सुद्धा मिळणार आहे। आता कोणतं काम करायचं आहे ते तर आपण पुढं पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणकोणत्या बहिणीला आज लाभ मिळणार। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर असाल बहिणींनो तर तुम्हाला लाभ मिळणार, परंतु लक्षामध्ये ठेवा, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचनंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, डीबीटी प्रक्रिया सध्या स्लो झाली आहे। बघा, डीबीटी स्लो झाल्यामुळे हप्ता यायला थोडासा उशीर होत आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले की या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये लाभ बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहे। हो, सरकारच्या म्हणण्यानुसार आता पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची यादी आहे। हो शेतकरी बांधवांनो, आणि आज सरकारच्या माध्यमातून पहिल्या गटामध्ये वितरण केलं जात आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितल्यानुसार या योजनेच्या नवीन टप्प्यामध्ये बघा 2 महिन्याचा एकत्रित निधी बहिणींना आता देण्यामध्ये येत आहे आणि बहिणींनो, आज टोटल 18 जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे। तर मग कोणकोणत्या 18 जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे हे आता पाहणं गरजेचं आहे। चला आता बहिणींनो, ती 18 जिल्ह्यांची यादी अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर पहा बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा सांगण्यामध्ये आला लातूर आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आहे हिंगोली। या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण प्रक्रिया आता अत्यंत योगाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि अग्रक्रमाने पूर्ण केली जात आहे, ज्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह सध्या दिसून आल्याचं पाहायला मिळत आहे। बघा, शासनाच्या वतीने हे वितरण टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यामध्ये येत आहे। यासाठी प्रशासनाने निवडक जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली असून बघा, सर्व संबंधित बँकांना तातडीने पैसे जमा करण्याचे सक्त आदेश देण्यामध्ये आले आहे। बघा, 3व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अमरावती जिल्हा आणि त्यानंतर 4था जिल्हा आहे वाशिम जिल्हा। हो लाडक्या बहिणींनो, आता जर तुम्ही अमरावती आणि वाशिम जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या अत्यंत जलद गतीने राबविली जात आहे। बँकाचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी पडताळून त्यांना पैसे वितरित करण्याचा प्रयत्न करीत आहे। आता बघा, या वितरण प्रक्रियेमध्ये कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यामध्ये आली आहे। सर्वच ठिकाणी ही प्रक्रिया योगाने पूर्ण करण्यासाठी सरकारी कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी बघा अहोरात्र प्रयत्न करीत आहे, जेणेकरून महिलांना त्यांचे हक्काचे पैसे मिळतील। आता बघा बहिणींनो,
पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला 5व्या क्रमांकाचा तो म्हणजे की अकोला जिल्हा, त्यानंतर 6व्या क्रमांकाचा आहे बुलढाणा जिल्हा। या जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेंमध्ये मोठी आर्थिक हालचाल सध्या दिसून येत आहे। सरकारच्या योजनेचा मोठा फायदा राज्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांनाच होणार आहे। 3,000 रुपयाचा हा निधी थेट बँकेमध्ये जमा होत असल्यामुळे महिलांना मध्यस्थांच्या त्रासातून आता पूर्णपणे मुक्ती मिळाली आहे। हो बहिणींनो, आता कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही आणि या 18 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा, आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की यवतमाळ आणि त्यानंतर वर्धा। बघा, वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली असून महिलांकडून सरकारचे आभार मानले जात आहे। तसेच या पैशांचा वापर महिला आपल्या कुटुंबांच्या प्रगतीसाठी नक्कीच करणार आहेत। तर मग माता भगिनींनो, आता पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे। बघा, ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे वाटप सुरू झाले आहे तिथे स्थानिक बँकामध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या महिलांना प्राधान्याने पैसे दिले जात आहे। हो, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की बीड जिल्हा हा 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे आणि 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव। बघा, या जिल्ह्यांसाठी खरोखर एक आनंदाची आणि मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण अनेक दिवसांपासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या। बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी विशेष सोय करण्यामध्ये देखील आली असून कोणत्याही महिलेची गैरसोय आता होणार नाही याची दक्षता स्वतः सरकारच्या माध्यमातून घेतली जात आहे। आता बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, पहिल्या टप्प्यामधील बघा आता जी काय यादी आहे तेथे अनेक महत्त्वाच्या जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला। पुढील काही तासांमध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे आणि महिलांना त्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेजसुद्धा आता येणार आहे। आता बहिणींनो बघा, 11व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की परभणी जिल्हा आणि त्यानंतर 12व्या क्रमांकाचा आहे नांदेड। या जिल्ह्यामध्ये सध्या वाटपाचे काम जोरात सुरू आहे। अनेक महिलांनी पैसे जमा झाल्याचा आनंद व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे। आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग बहिणी नक्कीच या ठिकाणी चांगल्या हेतूने करणार आहे। आता बहिणींनो, पुढील जिल्हा सुद्धा पाहणं गरजेचं आहे। बघा बहिणींनो, सरकारने सांगितलं आहे याच 18 जिल्ह्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग बघा बहिणींनो, सरकारने हे आर्थिक वितरण कसल्याही विलंबाशिवाय व्हावे यासाठी 12हून अधिक प्रमुख बँकांची निवड केली आहे। बघा, यामध्ये सरकारी बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँकांचा समावेश आहे, ज्या महिलांना तत्पर सेवा देण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असतात। बघा, त्यांना देखील आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, आता बहीण कोणतीही असो परंतु बहिणीला लाभ मिळणार। बघा, 13व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येतोय तो म्हणजे की जालना जिल्हा आणि 14व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। हो बहिणींनो, या जिल्ह्यामध्ये या बँकांच्या माध्यमातून निधी वाटप प्रक्रिया अधिक योगाने आता पार पडत आहे। बँकांनी यासाठी अतिरिक्त काउंटरची देखील व्यवस्था केली आहे। महिलांना वेळेमध्ये सेवा देण्यासाठी विशेष टीम देखील तैनात करण्यामध्ये आली आहे। प्रमुख सरकारी बँकांमध्ये राज्यातील सर्वाधिक महिलांची खाती असल्याने तेथे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिक सक्रियपणे राबविली जात आहे। आता बहिणींनो बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की अहमदनगर आणि सातारा। या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया आता पूर्ण गती घेत असून लाभार्थी महिलांची मोठी गर्दी बँक शाखेमध्ये पाहायला मिळत आहे। कर्मचारी प्रत्येक खात्याची पडताळणी करून पैसे जमा करत आहे, जेणेकरून कोणाचे पैसे चुकीच्या खात्यावर जमा होऊ नये आणि सर्व प्रक्रिया सुरक्षित या ठिकाणी राहील। बघा बहिणींनो, महिलांनी आपल्या बँक खात्याच्या व्यवहाराबाबत काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आता गरजेचे झालं आहे। बँकांकडून लावण्यात येणारे किमान शिल्लक नियम
गांभीर्याने लक्षामध्ये घेऊन खात्यामध्ये पुरेशी रक्कम कायमस्वरूपी ठेवावी असे या ठिकाणी सूचना बँकांच्या मार्फत देण्यामध्ये आले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दंड कापला जाणार नाही. आता बहिणींनो लक्षामध्ये ठेवा, 17व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की सांगली जिल्हा. या जिल्ह्यामध्ये देखील बघा याबाबत विशेष दक्षता बाळगावी आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे बघा, जेणेकरून त्यांना आता लाभ पूर्णपणे मिळेल. आता लक्षामध्ये घ्या बहिणींनो, बघा केवळ पात्र आणि गरजू बहिणींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्हाला वाढत असेल, जशा प्रकारे तुम्हाला 21वा हप्ता जमा झाला, 22वा हप्ता जमा झाला, अगदी तशाच प्रकारे आता 23वा आणि 24वा देखील हप्ता जमा होणार. तर तुम्ही चुकीचा विचार करता. सरकारने 23व्या आणि 24व्या हप्त्यासाठी कडक निकष आता जारी केले आहे. बघा, ज्यांची कागदपत्र पूर्णपणे अद्ययावत आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ जमा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीशिवाय बघा तुम्हाला लाभ मिळणार असं सरकारने सांगितलं. बघा, तुमच्याकडून कसल्याही प्रकारे चुकी नसायला पाहिजे असे स्पष्ट आवाहन सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले, जेणेकरून पुढील हप्त्यामध्ये त्यांना कोणतीच अडचण येणार नाही आणि लाभ डायरेक्ट हा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल. आता बहिणींनो लक्षामध्ये ठेवा, आर्थिक व्यवहारांसाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मतदान कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून अनिवार्य केला जाण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली, ज्यामुळे महिलांनी आपली सर्व सरकारी कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि मतदान कार्ड अद्ययावत ठेवावे. बघा, हे हिताचे ठरणार आहे, ज्यामुळे भविष्यातील लाभ त्यांना विनासायास या ठिकाणी वेळेमध्ये मिळवता येईल. आता बघा बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, बघा बहिणींना कसल्याही प्रकारे आता अपात्र केलं जाणार नाही. बघा, ज्या बहिणी सध्या पात्र आहे अशा बहिणीला आता लाभ मिळणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे काही सूचना सुद्धा देण्यामध्ये आला. बघा बहिणींनो, आपल्या खात्याशी संबंधित आधार कार्डशी संबंधित किंवा पॅन कार्डशी संबंधित माहिती अनोळखी व्यक्तीला फोनवर देऊ नका, अशा सूचना शासनाच्या माध्यमातून वारंवार करण्यामध्ये येत आहे. आता बहिणींनो बघा, आतापर्यंत विविध माध्यमातून अनेक अफवा पसरल्या होत्या, परंतु आता अधिकृतरित्या निधी मंजूर झाला असल्याने महिलांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर ही सर्व पात्र महिलांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन तपासणी करून खात्याची खात्री करावी. बँकांमध्ये पैसे जमा झाल्याचे संदेश येतात. बघा, सर्व लाभार्थी महिलांनी तातडीने खाते तपासून घ्यावे आणि आपल्या जवळच्या ATM किंवा बँक शाखेमध्ये जाऊन रक्कम या ठिकाणी तपासून घ्यावी. आता बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, थोडक्यात जर सांगायचे झाले तर 3000 रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बघा, 18व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की सोलापूर. बघा, या जिल्ह्यामध्ये देखील बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, प्रशासकीय यंत्रणा आता कामाला लागल्या असून लवकरच सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हक्काचा निधी जमा होणार आहे. सर्व जिल्ह्यामधील महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यामध्ये आले आहे आणि ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बघा मोलाचा दगड आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. मग बहिणींनो, आता लक्षामध्ये ठेवा, सरकारच्या माध्यमातून फक्त 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. मग या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात चिंता करू नका, कारण सरकारने सांगितलं टप्प्याटप्प्याने वितरण होणार. आता पुढील यादीसुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. मग बहिणींनो, पुढील हप्ता बघा लक्षामध्ये घ्या, पुढील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधी जमा होणार बघा त्याची देखील अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळणार आणि पुढील हप्ता आणखीन कधी येणार ती देखील अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून घ्या. धन्यवाद.